कामानिमित्त नातेवाईकाकडे गेलेला तरुण गावात पोहोचताच त्याच्या मागे मोकाट कुत्री लागली. त्या कुत्र्यापासून वाचण्यासाठी धावला, पण एका मोकळ्या जागेत असलेल्या विहिरीत जाऊन तो कोसळला. खोल असलेल्या विहिरीमध्ये पडल्यानंतर त्यानं जीव वाचवण्यासाठी धडपड केली. गेली 2 ते 3 दिवस तो विहिरीमध्येच अडकून होता. पुढे त्याच्यासोबत असं काय घडलं जे पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडून जातोय. ही विहीर निर्जन स्थळी असल्यानं कोणीच त्याच्या मदतीला धावलं नाही. विहिरीत असलेली दोरी पकडून त्यानं 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 दिवस त्याला वाट पाहावी लागली. शेवटी त्याचा आवाज काही जणांनी ऐकला आणि त्याला मदत मिळाली आणि याच तरुणाला सुखरूपरित्या बाहेर काढलेलं आहे. विहिरीत पडल्यानंतर तरुण 3 दिवस हा अन्नाशिवाय पाण्याशिवाय तसाच राहिला. 3 दिवसांनी त्याच्या मदतीला लोक आले. संदीप घटकवडे असं या तरुणाचं नाव असून जालना जिल्ह्यातल्या पिशोर इथं तो नातेवाईकांकडे आला होता. निर्जनस्थळी असलेल्या विहिरीकडं कोणीही फिरकत नव्हतं. अशा विहिरीत कोसळल्यानंतर तरुण मदतीच्या प्रतीक्षेत 3 दिवस विहिरीमध्येच अडकून होता. दोरी हातात पकडून त्यानं कसावसा तरी आपला जीव वाचवलाय. गुरुवारी विहिरीबाहेर कोणीतरी असल्याची जाणीव होताच संदीपने विहिरीतून मोठ्यानं आवाज दिला. बाहेर मोहोळ शोधण्यासाठी आलेल्या मुलांनी विहिरीत आवाज ऐकल्यानंतर पोलिसांना ही बातमी कळवली. पिशोर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोलिसांना पाठवलं. तोपर्यंत स्थानिकांनी मदत कार्य सुरू ठेवलं होतं. एका दोरीला टायर बांधून विहिरीत सोडलं. त्या टायरमध्ये संदीप बसल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आलं. 3 दिवस अन्न पाण्याशिवाय राहिलेल्या संदीपची प्रकृती बिघडली होती. त्याला अशक्तपणा आला होता. दरम्यान वैद्यकीय तपासणी आणि प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. 3 दिवसांनंतर तो अखेर घरी परतलेला आहे. असा हा थरकाप उडवणारी घटना सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होत आहे. 3 दिवस अन्न पाण्याविना त्यानं विहिरीत काढलं. त्याचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तो सुखरूपरित्या वाचला आहे. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. धन्यवाद.